ते राक्षस आजोबा माझ्या उमाई अप्पांचा छळ कधी थांबवणार आहेत आणि ते आम्हालाच का छळतात? मी सांगतो त्रास कसा कमी होईल ते। सकू तू माझीशी लगीन कर, समज संपल। मुळीच नाही। सकू माझी मुलगी आहे, तिच्या आयुष्याचं मातेरं मी कवाच होऊ द्यायची नाही। सकू तुझा ऐक ना। सकू अरे काय गे गोदे, डोळा उघडे ठेवून समान बघतेस, बरं त्यात मी माझं वाईटच बघतेस आणि निदान स्वप्नात तरी माझं चांगलं बघ। असा गळा दाबून फेकून कळणार बी नाही। आपणच लग्न लावून टाकू सकूचं मालकाशी। श्रीमंत घरातील सून होईल सकू, ऐश्वर्यात राहील, राऊळ उघडेल, विठुरायाची कैदेतून सुटका होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकूचा रोजचा होणारा छळ थांबेल। कशी रे मती भ्रष्ट झाली माझी। काय परळले काल रात्री वेड्यासारखी। क्षमा करा मला, क्षमा करा। सासूबाई असं विचारच कसा माझ्या मनात आला। लाज लाज माझी मलाच लाज वाटते ग उमे। हे म्हातारी सकूचा बळी द्यायला निघाली। सासूबाई असं काय करताय? आम्हाला कळत नाही का ते? परिस्थितीचं दडपण असह्य झालं तुम्हाला आणि त्याचा असा वेडावाकडा उद्रेक झाला। आम्हाला माहितीये तुमच्या मनात असं काहीही नाही आणि कधीच येणार नाही। हा यग आमचा काही गैरसमज झालेला नाही आहे। अगं सखूर तुझा किती जीव आहे आम्हाला माहिती नाहीये काय? मालकाला सुद्धा फाडून खाशील तू। तू विचार काढ बरं मनातून। हे असं तू कधी बोलली होतीस हा सगळा विचार मनातून काढून टाक। फक्त लग्न हा शब्द सखूच्या कानावर पडायला नको। खरंय। शिवप्पा, ओ शिवप्पा, कोण हाक मारते? अहो मालकाने बुवांना माराय माणसं धरली आहेत, चला लवकर। बुवांना मारायला म्हणजे शास्त्री बुवांना? वैद्यकीय करणारे? वै तर धावा धावा, नाहीतर मालक त्यांच्या जीवाचं बरं वाईट करल। अरे देवा, हो त्यांच्यासारख्या वैद्याच्या जीवावर उठण्या इतकी मजल गेली त्या नालायक माणसाची। उमा आपण जायला हवं। हो आई आम्ही येतो। जाऊन टाका राहुल भी जाणार नाही आणि निटूराया भी। नका जाऊ माझं विठुरायाचं नाव। विठुराया
हा? हे काय झालं? बाहेरून दरवाजा कसा लागला? पाणी कशाला तापवत आहे? पाणी वय अगा आम्हाला इच्छा नाव सखूबाई, आम्ही एक खळखळणार उकळतं पाण्यानं आम्ही तुमच्या इटुराला मंगल स्नान घालणार आहोत. भारी आहे ना, ऐका नाही? उकळत्या पाण्याने माझ्या विठुरायाला? अगा असा पारोसा किती दिवस राहणार आहे? आता एवढं गरम पाणी पाहिजेच की. नका नो नका, माझ्या विठुरायाला नाही सोसणार आहे. बघा ना, त्या पाण्याला उकळ्या फुटतायत. अरे सोड ग, दगडाचा आहे तो, त्याला काय चटका बसणार आहे? नाही, दगडाचा नाहीये माझा विठुराया, मुळीच नाहीये. तुम्ही त्याला असं का छळताय? एवढं उकळतं पाणी तुम्हाला आंघोळीला चालेल का? नाही ना, मग त्याला कसं चालणार? नाही, आमच्यात चालतं, आमच्यात करतात एवढ्या उकळत्या पाण्यानं आंघोळ. पण माझ्या विठुरायाला नाही सोसणार. तुम्ही नका ना असं करू. का छळताय त्याला? संग भाजेल हो, त्याला खूप चटके बसतील. तुम्ही नका ना असं करू. कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. दरवाजा कसा बंद झाला? अरे कोण आहे का बाहेर? दरवाजा उघडा. अहो मी सांगते ना, आम्ही काकड आरतीला विठुरायाला अगदी कोमट पाणी वापरतो. आम्ही त्याला मांजर मुतवणी म्हणतो, काय होय का नाही? आणि एवढ्या कोमट पाण्यानं आम्ही इटुराला आंघोळ नाही घालणार. अरे तो आमचा कैदी आहे, कैदीचं काय एवढं लाड करत होतोय? त्याला आंघोळ घालणार ती उकळत्या पाण्यानंच घालणार. नका हो, नका. अहो असं नका ना करू. ऐका ना माझं, विठुरायाला नाही सोसणार आहे. अहो तर मी पाया पडते तुमचं. ऐका ना माझं, नका ना विठुरायाला त्रास देऊ. अरे कोण आहे बाहेर? उघडा ना. हा काय प्रकार आहे? बाहेरून कडे लावली, बाहेरून कोणी कडे लावली? तिकडे शास्त्री बुवाने घेरले, इकडे आम्हाला घेरलंय. घे म्हणावा आमचा जीव एकदाचा. आणि सखू बिचारीला ताप आलाय, मला इथं कोणलंय. म्हणजे सखू, सखूला काही केलं नसेल ना? सखूला काही केलं नसेल ना? सखू, सखू, अगं कुठे आहेस बाळा? बाळा कुठे आहेस? सखू, 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 विठुराया. अरे अरे बघतोयस ना तू हे? अरे कुळ दार उघड की रे. तू कसं पाहिजे रडतेस? तुझ्या डोळ्यात पाणी बघितलं ना का आम्हाला कसं तरी होतं. आम्ही तुझी विनंती मान्य करतो. आम्ही इटुरायाला उकळत्या पाण्यानं आंघोळ घालणार नाही, पण त्यासाठी तुला एक कसोटी पार करावी लागेल. चालेल, कुठलीही कसोटी द्यायला तयार आहे, पण उकळतं पाणी घालू नका. काय नाही ग, अगदी साधी कसोटी आहे. हे उकळतं पाणी कोमट होईस्तोवर तू त्या हिरीतलं पाणी शेंदायचं आणि ते थंडगार पाणी अंगावर घ्यायचं.
घेईन घेईन मी. हा, पण मध्ये थांबायचं नाही. मध्ये जर थांबलीस तर आम्ही इट्टलाला उकळत्या पाण्यानं आंघोळ घातलीच म्हणून समज. नाही नाही, तुला नाही जमणार. चल हरी चल, हे चुलीवरचं पाणी घे, आपण इटोबाला आंघोळ घालूया. चल. होय मला नका नका, नाही मी तयार आहे. हे उकळतं पाणी कोमट होईस्तवर मी विहिरीतलं पाणी घेईन अंगावर. थांबा विठुऱ्या, घाबरू नकोस. तुझ्या अंगावर गरम पाणी नाही होतं देणार. बुवा, बुवा, अहो ते तर इथे दिसत नाहीयेत. कडी पण आहे. हात कोंडून ठेवला असेल तर बघूया का? हात नाही आहेत बुवा. अरे देवा, हो आता काय करायचं? कुठे असतील लोक? शोधूया. मारुती, बुवांना बघितलंस कुठे? नाही हो. का काय झालं? आणि तुम्ही असे घाबरे गुबरे काहून आलाय? सखुताईला बरं आहे ना? नाही, सकूला ताप आहे, पण आम्ही सकूसाठी नाही आलो. आम्हाला कळालं की मालकांनी बुवांना मारायला माणसं पाठवली आहेत, म्हणून इथे आलो. हो, पण ते तर इथे नाही आहेत. त्यांना वाड्यावर घेऊन गेले असतील तर? सखूला जसं नेलं होतं तसंच. आपण वाड्यावर बघूया का? चला आपण जाऊन बघून येऊया. बघूया, चला चला. ए बाळनो, तुम्ही वा खाली आधी. चला खाली खाली वा. आणि ध्यानात ठेवा, एक बाळ बी पुढे आली तर सरळ तिला हिरेमध्ये टाकून द्यायची. वळ 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 अजून वळ. आई ग, बघवत नाही ग पोरीकडे.
पण मालकांसमोर बोलणार कोण ग? ए सबको पुरं झालं. अगं गार पाणी येते, आजारी पडलीस तर नको. अगं सकू कशाला हट्ट करतीस? त्या परीस आम्ही इट्टलाला गरम उकळत्या पाण्याची आंघोळ घालतो. नका ना असं करू. मी खोटी तक्रार करते. असू देत गार पाणी, मी सहन करते ना. पण काही झालं तरी माझ्या विठुरायाला गरम उकळत्या पाण्याने आंघोळ घालू नका. आता कस तसं वैद्यभुवांच्या वाट्याला कोणी जात नाही, कारण समजा ना कधी तरी त्यांची गरज लागतेच ना. मालकांचा काही भरोसा आहे का? आमच्याशी सक्क म्हणून कधी दगाफट खाऊ शकतो त्यांच्याशी. बुवा बुवा हो बुवा, तुम्ही ठीक आहात ना? सुखरूप आहात ना? अहो मला काय झालं? अहो मालकांनी तुम्हाला मारायला माणसं पाठवली असं ऐकलं आणि मग आम्ही धावत इथे आलो. कोणी सांगितलं? असं काही घडलेलं नाहीये. मग असा निरोप कोणी दिला आणि का दिला? का दिला म्हणजे तुमचं निमित्त करून मालकाला आम्हाला घराबाहेर काढायचं होतं का? अगं बाई, म्हणजे आपल्याला घराबाहेर काढून तिकडे सासूबाई आणि सखूला काही. उमा बरोबर आहे. उमा तसंच काहीच असणार आहे. आपण घरी जाऊया. आम्ही येतो. येतो. विठुराया, माझ्या सखुताईचं रक्षण कर रे. त्या मालकाच्या तर थू. काय करू मी आता? सकू बाळा, काय झालंय ग? बाहेर काय झालंय सकू? काळजी वाटते ग तुझी. पडली. पाणी होताना खंड पडला. हरली सकू, हरली सकू, हरली. नराधमा, हे उद्योग तुला करायचे होते म्हणून भुलवून आम्हाला घराबाहेर काढलं. लावून काय माझ्या लेकीला? हे काय करायला लावतोयस तिला? अरे थांबा. अरे ऐकून घ्या, मी काय केलेलं नाही. तुमच्या पोरीला विचारा, तिनं स्वतःहून थंड पाणी अंगावर ओतून घेतलंय. माझ्या पोरीच्या नावावर काही खपू नका. घेताय तुम्ही. अरे वय तरी बघती ना, तुमची कुठे डाव ओळखण्यात ती मोठी नाही झाली आणि ती. अरे नाही, असं विचार तिला झाला. माझ्या विठुरायाला उकळत्या पाण्याने स्नान घालणार होते. माझ्या विठुरायाला नक्की बसले असतं ग. त्याचा अंग भाजलं असतं. मी कसोटी कसोटी सको.
2 दिवस झाले हा खेळ चाललाय. मिरच्या कधी काट्यांची माळ, आज हे विठुरायाच्या नावाखाली हा फसवतोय तुला सको. याला भरीत पडू नको. सकुला हात घेऊन जा. चल बाळा, जाऊ आपण. चल चल बघू. तुझ्यासारखा नीच हलकट माणूस जगात नसेल. आज तुला सोडत नाही मी. अरे कोण आहे बाहेर? उघडा ना. अगं बाई, सासूबाई, कडी कोणी घातली बाहेरून? माहित नाही ग. तुम्ही गेलात आणि हे सगळं घडलं. आणि सखूला काय झालं? ओली चिंब दिसते. कशी ग उमा? अहो, बाहेर उच्छाद मांडलाय त्या राक्षसानं. विठुरायाला उकळत्या पाण्याने स्नान घालतो अशी धमकी देऊन माझ्या पोरीला अंगावर गार पाणी घ्यायला लावलो. अरे देवा, सगळ्या मर्यादा पार केल्या त्या हैवानानं. काय करतो? काय करतोय? खूप फेर सहन केली तुझी. लाज. माझ्या मुलीला निर्जीव बावली समजता तुम्ही. तुम्हाला वाटेल तसं वागवता तिला, वाटेल तसा छळ कराल तिला, आणि आम्ही काय मुकाट्यानं बघत राहू असं वाटलं तुम्हाला? खूप छळ केलाय तुम्ही आमचा, आणि सगळ्यात जास्त माझ्या बाबड्या सकूचा. यायला लागला का तुला? पण आता नाही. आता तुमच्या प्रत्येक कृतीला मी उत्तर देणार. यात मी संपलो तरी चालेल.